आणि नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे। गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे शपथ घेतात। उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। जय हिंद, जय संविधान। तर महाराष्ट्रातल्या खासदारांचा शपथविधी संपन्न होणार आहे। आज 29 खासदारांचा महाराष्ट्रातल्या शपथविधी पार पडणार आहे। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे। प्रत्येक तासाला जवळपास 40 खासदारांना शपथबद्ध केलं जात आहे। Having been elected a member of the House of the People, do swear in the name of Constitution of India that I will bear true faith and allegiance to the Constitution of India जो लिखा है वही पढ़ो। Please read whatever is written. Okay. Oath or affirmation. Yes. I, Dr. Namdev Kirsan, son of Dasaram Kirsan, having been elected a member of House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Sanvidhan. तर गडचिरोली चिमूरचे खासदार काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान हे सुद्धा नुकतेच शपथबद्ध झालेले आहेत। सुरुवातीला त्यांनी जेव्हा शपथ वाचायला सुरुवात केली तेव्हा काहीसा गोंधळ झाला। धानोरकर, प्रतिभा सुरेश, यानंतर प्रतिभा धानोरकर शपथ घेतात। बालू भाव, मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडील। जय हिंद, जय संविधान। चंद्रपूरच्या नवनियुक्त खासदार प्रतिभा धानोरकर शपथबद्ध झालेल्या आहेत। एक मोठा विजय या निवडणुकीमध्ये त्यांनी मिळवला। सुधीर मुनगंटीवारांचा त्यांनी पराभव केला। या निवडणुकीमध्ये श्री संजय उत्तमराव देशमुख, आणि यानंतर यवतमाळचे खासदार संजय देशमुख शपथ घेतील। मी संजय सविताबाई उत्तमराव देशमुख लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवा, जय सेवालाल। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत संजय देशमुख। राजश्री पाटील यांचा त्यांनी पराभव केला आणि एक मोठा विजय आपल्या पक्षासाठी त्यांनी मिळवून दिला।
श्री आष्टीकर पाटील नागेश बापूराव, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय संविधानाचे सुनिए, आणि भारतीय एकात्मतेचे निर्वाहाने ऐसा नहीं करना है. स्मरण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होते आहे ते लेखीने पार पाडेन. ऐसा नहीं करना. जो दिया गया है, नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए. मराठी मराठी नहीं, इट इज समथिंग एल्स. जो दिया गया है वही पढ़िए. जी. नीचे रखा है जो. थँक्यू. ओके. मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते लेखीने मी पार पाडील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर. शपथ घेताना सुरुवातीला काही नावं त्यांनी घेतली, त्यावरनं आक्षेप घेतला गेला आणि यानंतर नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण शपथबद्ध होते. मी चव्हाण वसंत बळवंतराव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. वसंत चव्हाण यांनी काँग्रेसमधनं नांदेडमधनं मोठा विजय मिळवलाय काँग्रेस पक्षासाठी. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर सुद्धा नांदेडचा गड राखण्याचं काम वसंत चव्हाण यांनी केलंय, त्यामुळे त्यांचा विजय पक्षासाठी विशेष महत्त्वाचा. यानंतर संजय जाधव परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार शपथ घेतात. मी संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. परभणीची जागा आपल्या पक्षासाठी राखण्याचं काम संजय जाधव यांनी केलं.
मोठा विजय परभणीतनं मिळवला. श्री कल्याण वैजनाथराव काले. महादेव जानकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक जिंकली आहे. आणि यानंतर कल्याण काळे हे शपथ घेतात. वर्ध्यातनं खासदार बनलेले आहेत कल्याण काळे. मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्यसाधारण अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. कल्याण काळे जालनाचे खासदार आहेत. रावसाहेब दानवेंचा त्यांनी पराभव केला आणि एक मोठा विजय मिळवला. मगाशी अनवधानानं त्यांच्या मतदारसंघाचा उल्लेख वर्धा असा झालेला होता. ते जालन्याचे खासदार आहेत. श्री भूमरे संदीपनराव आसाराम. यानंतर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे शपथ घेतील. आतापर्यंत राज्यामध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय. आज त्यांनी लोकसभेमध्ये प्रवेश केलाय. मी संदीपान आसाराम भुमरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपले एकेकाळचे जुने सहकारी चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे खासदार बनले. मी भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. तर दिंडोरीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. दिंडोरीमध्ये त्यांनी मोठा विजय मिळवला. भारती पवार यांचा पराभव केला. यानंतर राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शपथ घेतील. मी राजाभाऊ पराग प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने
परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजाभाऊ वाजे पहिल्यांदाच लोकसभेमध्ये आलेले आहेत, खासदार बनलेले आहेत. हेमंत गोडसेंचा त्यांनी पराभव केला. हेमंत गोडसे या मतदारसंघातनं दोनदा खासदार राहिलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं त्यांनी निवडणूक लढवलेली आणि यानंतर पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे खासदारकीची शपथ घेतील, सभागृहाची शपथ घेतील. I, Dr. Hemant Vishnu Savra, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Bharat Mata Ki Jai. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.